हॅलो फ्रेंड्स, आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत. तर त्यासाठी आपण लसूण घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे, थोडीशी मोहरी घेतली आहे. तर चला मग त्यासाठी कढई टाकून घेऊत आपण. त्यानंतर आपण स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापून भेंडीची भाजी घेऊयात. आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकूयात तापण्यासाठी. गॅस चालू करूयात आणि थोडं 2 माप आपण तेल टाकूयात त्यामध्ये कढईमध्ये. आणि तेल 2 माप टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकूयात. जी मोहरी तडतडू द्यावी. मोहरी अशा पद्धतीने टाकावी. पुन्हा त्यात लसूण टाकून तोही तळून घ्यावा. त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या टाकून घ्याव्यात. हिरव्या मिरच्या तळून घ्याव्यात चांगल्या. हिरव्या मिरच्या तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ही अशी कापलेली स्वच्छ भेंडी टाकावी आणि ती पण हलवून घ्यावी. चौकडून त्यात हलवून घ्यावी. तेल पूर्ण भेंडीला लागेपर्यंत आपण भेंडी त्यात हलवून घ्यावी आणि पुन्हा एकदा मिक्स करावी भेंडीत. आणि त्यात पुन्हा मीठ टाकावे. तेही पुन्हा परतून घ्यावे, हलवून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये कूट टाकू आपण शेंगदाण्याचं. तेही आपण हलवून अशा पद्धतीने हलवून मिक्स करून घ्यावे. तयार आहे आपली भेंडीची भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी. आपण सलादमध्ये टमाटरही घ्यावं. त्यानंतर चवीसाठी मी शेंगदाणे घेतले आहेत आणि भेंडीची भाजी आहे आणि ज्वारीची भाकरी आहे. तर चला बघूयात भेंडीची भाजी कशी झाली आहे. भेंडीची भाजी खूपच चविष्ट झाली आहे. तुम्ही ही अशा पद्धतीने करून पाहावी. भेंडीची भाजी खूपच चवदार लागते.